ही लाडकी बहीण योजना, बहिणीचा मान सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं, ही नैतिकता नाही. महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे. मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य आज तर त्यांनी बारचा परवाना परत दिला. याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं, नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती. मग तुम्ही परवाने परत करताय, चोरीचा माल परत देताय, म्हणजे तुमची सुटका नाही. मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत. काल देखील मी काय कारवाई केली, याच्या पूर्वी देखील 3 वेळा छापे पडलेत. परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही. बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बारवरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते. ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी. यांचा राजीनामा घ्यावा. बारचा परवाना परत दिला. आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं. खातं बदलून चालणार नाही. त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे. तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये. मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरपणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे. केवळ ऑर्केस्ट्राचा परवाना परत केलेला आहे, परंतु जे बार आहे ते मात्र सुरू राहणार आहे. परंतु अद्याप जरी त्या सेफ्टीसोबतचा करारनामा संपुष्टात आणला असला तरी जे बारचा परवाना मात्र सुरू राहणार. परत मी सांगतो, हा परवाना रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी दिला होता. ऑर्केस्ट्राचा परवाना यांनी जर घेतला असेल आणि तो परवाना दिला असेल तर ऑर्केस्ट्राच्या परवानाच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता हे सिद्ध झालेलं आहे. डान्स बार तिथे होता हे सिद्ध झालेलं आहे. जो महाराष्ट्रात बंदी आहे, अनैतिक प्रकार म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तिथे अश्लील हावभाव करत, अश्लील नृत्य करत मुली सापडलेल्या आहेत, गिरायकं सापडलेली आहेत, पैसे सापडलेले आहेत. त्याची व्हिडिओ फुटेज पोलिसांनी काढलेली आहेत. तुम्हाला जर ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तर तुम्हाला तिथे डान्स बार चालवायला परवानगी कोणी दिली होती? म्हणजे आम्ही मंत्री आहोत, आम्ही आमदार आहोत, आम्हाला कोणी विचारू शकत नाही? गृहमंत्री पदाची जबाबदारी आमच्या घरात आहे, आम्हाला कोणी विचारू शकत नाही? हा जो काय माज आहे, हा माज उतरणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे डान्स बारचा परवाना नसताना, त्याला परवानगी नसताना ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जो काय दांगडदिंगा चालू होता आणि महाराष्ट्राच्या गृहराज्य मंत्र्याच्या घरात चालू होता. बघा, प्रश्न सर्वसाधारण माणसाने गुन्हा केला असता, त्याचं लायसन्स जप्त केलं असतं, त्याला शिक्षा केली असती, समजण्यासारखी गोष्ट आहे. पण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे अनैतिक गोष्टींना प्रतिबंध करायची, हेच लोक अनैतिक गोष्ट करतायत कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला कोण विचारणारं नाहीये. आणि म्हणून आमचं मत असं आहे की गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा हेच त्याचं उत्तर आहे.